माझ्या लाडक्या बहिणी पण खूप मोठ्या प्रमाणावर आज आलेल्या आहेत. त्या लाडक्या बहिणींचंही स्वागत, लाडक्या भावांचंही स्वागत, सगळ्यांचं स्वागत. लाडक्या बहिणीने एकच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आपण सुरू केली मी मुख्यमंत्री असताना ती कधी बंद होणार नाही. आणि आम्ही जे महायुतीने जे आम्ही टीम म्हणून काम करत होतो, देवेंद्रजी, मी, अजितदादा आणि आपण जे आश्वासनं दिलेली आहे ही आश्वासनं देखील टप्प्याटप्प्याने पुढे आपल्याला पूर्ण करायची आहे. आणि म्हणून आपलं महायुतीचं आमचं सरकार प्रिंटिंग मिस्टेकवालं नाही आहे. आश्वासन द्यायचं म्हणायचं प्रिंटिंग मिस्टेक झाली ते आम्हाला जमत नाही, म्हणून तर तुम्ही काँग्रेस सोडून इकडे आले, बरोबर ना. आणि म्हणून इतर पक्षातले लोक शिवसेनेमध्ये येत आहेत. याचं कारण आपली एक विचारधारा आपण पुढे नेतोय, विकास आपण करतोय, विकासाला चालना आपण देतोय. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सगळं स्थगिती सरकार होतं, सगळ्या कामांना स्थगिती देत होते, सगळ्या कामामध्ये स्पीड ब्रेकर टाकत होते. परंतु आपलं सरकार स्थगिती सरकार नाही, आपलं प्रगती सरकार आहे. या राज्याची प्रगती आपल्याला करायची आणि विकासाबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना ज्या आहेत, या लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान योजना, लेक लाडकी लखपती, अशा अनेक योजना आपण केल्या. आणि म्हणूनच या महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला 232 आमदार निवडून दिले, 232. आणि म्हणून हा एक इतिहास झाला, हा ऐतिहासिक दैदिप्यमान असा विजय आहे. खरं म्हणजे आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा सगळ्यात मोठा विजय महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणून विकासाला आपण चालना देतोय, विकासाला आपण पुढे नेतोय, राज्य पुढे नेण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय. आणि शिवसेना दिलेला शब्द पाळते. शिवसेना दिया हुआ शब्द, एक बार शब्द दिया तो पत्थर की लकीर होती है. बालासाहब ठाकरे जी बोलते थे कि एक किसी को कमिटमेंट करो तो 10 बार नहीं 100 बार सोच के करो, लेकिन एक बार कमिटमेंट कर दी तो फिर वो कमिटमेंट को फिर भूलना नहीं. और इसलिए मैं भी कहता हूं कभी कभी, मैं एक बार जो कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता.